आणि मॅडम मला शेअर करायचं आहे. हा करा. अ, मला शेअर हे करायचं की गेले 15 वर्ष झाली. माझ्या घराचा म्हणजे ब्रेकडाऊन होता आणि ते घर म्हणजे नावावर करायचं होतं, होत नव्हतं. 2 भावांमध्ये माझ्या मी मिस्टरांनी दिलं. ऐकलेलं आहे हे तुमचं. हा. पहा, पण आता हे बुक करता करताच ते सगळं लिहायचं मी अगोदर मी स्वप्न पण लिहिलं होतं, नसे तुम्ही बघितलेलं, मी तुम्हाला पाठवलं फोटो. तर ते कम्प्लीट झालं. आज ते घर आहे ना 2 भावांच्या नावावरती म्हणजे चढवलं गेलं. तुम्ही ही नो गोष्ट प्रॉब्लेम. खूप आनंदाने सांगा. किती आनंदाची गोष्ट आणि किती जुनं स्वप्न आहे तुमचं. हा. आणि हो तेच ना, मी ज्या जर्नीमध्ये आली ना, तेव्हापासून मी ते लिहिलं होतं आणि ते हे पण केलं होतं की माझं हे व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आल्यानंतर मी डेली ते लिहत गेले. आणि काय माहिती अचानक ते 15 दिवस झाले अचानक असं म्हणजे कोण भांडण तंडण काही न करता सहजतेने 2 भावांमध्ये सामंजस्यपणा आला आणि झालं पण ते आणि ही सगळं बुकच ते अशी आहे. एकदम. ही बुक जे हा. करतात ना त्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टी सहज घडतात. मी स्वतःचा अनुभव सांगते. मला कुठल्या गोष्टीला असं खूप फोर्सफुली मागे नाही लागायचं आहे. हा. सहज होत आहे माझं काम. हो हो, मला काही करायला एवढं वर्ष आम्ही करत होतो पण काही झालं नाही. आणि सहजतेने 15 दिवसात बुक करता करता हे माणूस झालं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सगळ्यात मोठी त्याच्यानंतर हा तेच. अजून तर मुलगा सुद्धा असं म्हणजे ते कॉलेजला जातो, ते कसं थोडं सवयी वगैरे पण थोडा हे होत्या ना, पण ते हे लिहून लिहून तो एकदम व्यवस्थित. मुलीचं सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं ते सुंदर व्यवस्थित झालं. म्हणजे ह्या जर्नीमध्ये हे बुक घेतल्यापासून मला खूप त्याचा अनुभव छान आला, खूप मस्त वाटलं. व्हेरी आनंदी गुड, आनंद. व्हेरी नाईस. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू तर मॅडम. असंच अंतर्मनीच्या शक्तीसोबत मॅजिक बुक आणि अंतर्मनाची शक्ती ही जेव्हा तुम्ही दोघंही मिक्स करून हे म्हणजे ऍक्च्युली मॅजिक बुक मध्ये तेच आहे, पण ते वेगळ्या प्रकारे तुम्हाला लेसन्स दिले आहे. तुम्हाला इथे तुमच्या स्वतःचं आपल्याला आता माझं कसं असतं, मी आता घाबरत नाही. अंतर्मन म्हणजे माझा देव माझ्या सोबत आहे. कुठलीही गोष्ट असली की मी त्याला सांगते आणि मला त्याला सांगताना असं खूप छान वाटतं आणि सहज मार्ग मिळतो. चलो, थँक्यू सो मच. आणि उद्यापासून काय करायचं? आता बघूया. ठीक आहे. खंड पडला की खंड पडत जाणार मग. मॅम मला पण एक शेअर करायचंय. ग्रॅटिट्यूड घ्यायचं आहे हा, ना. करा करा. प्रतिभा मॅमला शेअरिंग करायची. अं, आता गेले आपल्या एक पुण्यामध्ये 8 ते 10 दिवसापासून पाऊस सतत चालू असतो आणि सकाळी आहे. तर मग मी रोज सकाळी फक्त म्हणत असते की माझे योगाचे क्लायंट्स जेव्हा येतात आणि पुन्हा घरी जातात त्यावेळेला पाऊस हा शांत असतो आणि ते आनंदाने उत्साहाने योगा क्लास करतात. तर आता ह्या 10 दिवसामध्ये असं एकदाही झालं नाही की जेव्हा माझ्या क्लासची येण्याची आणि पुन्हा घरी जाण्याची वेळ असते त्यावेळेला पाऊस हा पाऊस खरंच झाला असेल. शांत असतो. वा. हम्म. छान. खूप छान. प्राजक्ता मॅमनी पण शेअर केलेलं होतं. क्विक अँड फास्ट मध्ये शेअर करून टाक प्राजक्ता तू पण. ओके, चालेल. आता सध्या सॅटर्डेला ना मी खरेदीसाठी गेलेली आणि काय झालं की तिथे 2 शॉप्स होते आणि माझ्या मनातून मला अगदी अशी एक हे बोलतात ना, अंतर्मन आपल्याला संकेत देत असतं. तिथे 2 दुकानं होते. दोन्हीकडे सेम म्हणजे शेजारी शेजारी लागून दुकानं, मध्ये फक्त जिना चढताना ते स्टीलचं रेलिंग होतं ज्याने ते डिवाइड होत होते दुकान. आणि मी अगदी म्हणजे दुसऱ्या दुकानाकडे जाता जाता ऑल ऑफ सडन मी लेफ्टच्या दुकानात गेली. तिथे मी बघितलं वगैरे काही झालं सगळं. त्याच्यानंतर मी पूर्ण मार्केट फिरली. त्या रेंजमध्ये मला जी गोष्ट घ्यायची होती ती मला कुठेच मिळत नव्हती. लाईट घ्यायची होती मला घरासाठी, तर ती मला कुठेच मिळत नव्हती. म्हणजे काहीच्या काही रेट होते किंवा सगळ्या गोष्टी. आणि पहिलं मला असं होतं की अरे नाही, ते जे मला आवडले ते सगळ्यात बेस्ट आहे, त्याच्यासारखं कुठेच नाहीये असं. आणि मी पूर्ण मार्केट फिरली, अगदी इतकी फिरली की काही विचारायची सोय नाही. अगदी दुकानं बंद व्हायला आले होते, पण शेवटी माझं आणि उमेशचं असं म्हणणं झालं की ठीक आहे, चल जाऊ दे, पहिल्यांदा जिथे बघितलं तिथेच बघूया असं. मग मी आणि उमेश पुन्हा त्या दुकानाच्या इथे आलो. उमेश जे पहिलं दुकान होतं लेफ्ट हँड साईडचं, उमेश त्या दुकानाच्या दाराच्या म्हणजे पायऱ्या चढून आम्ही दोघंही वरती गेलो. आय डोंट नो, जेव्हा जायचं होतं तेव्हा मला काय झालं, मी डावीकडच्या दुकानात न जाता मी उजवीकडच्या दुकानाच्या पायऱ्या चढल्या. म्हणजे ते जस्ट रेलिंग होतं, तो इकडे मी इकडे. आणि उमेश, आता ऑफकोर्स आपण सेकंड टाइम जातो तर दुकानवाले कसं करतात माहिती आहे ना. सो उमेश दाराच्या पुढे उभा
त्याच्या समोर अशी परिस्थिती होती, अरे आता हा माणूस समोरून बघतोय, मी दार उघडतोय, मी आत जातोय आणि तू का तिकडे गेलीये. मग मी त्याला फक्त म्हंटल की थांब एक मिनिट, मी जरा बघून आले असं. आणि म्हणजे माझं जे आपलं बोलतो सबकॉन्शियस माइंड, ते माइंड मला राईट हँड साईडच्या दुकानात घेऊन गेलं. मी आतमध्ये गेली, बघितलं. मला पहिल्यांदा बघितल्या त्याच्यापेक्षाही खूप सुंदर लाईट्स देवघरासाठी आणि डायनिंग साठी मिळाल्या, आणि मी त्या राईट हँडचं जे दुकान होतं तिथूनच घेतल्या. सो मला असं झालं की अरे मी जेव्हा दोन दुकानं बघितले तेव्हाच मला माइंडने हंच दिला. हे दिलं होतं, संकेत दिलं होतं की हम्म. राईटच्या दुकानात जा. बट तरी सुद्धा माहिती नाही, मी आगाऊपणा केला आणि इकडच्या दुकानात गेली. आणि नंतर मग पुन्हाच माझ्या सबकॉन्शियस माइंडने हेल्प करून मला राईट हँड तिथेच आणलं. म्हणजे एवढा वेळ मी फिरत होती ऑलमोस्ट मी प्रत्येक दुकान पालथं घातलं असेल. आणि शेवटी मनात एक होतं की अरे बापरे, आता आज जर दुकानं बंद झाली तर पुन्हा मंडेवर जाईल असं. आणि मी पुन्हा त्या दुकानात आली, बट पुन्हा आय एम ग्रेटफुल की माझ्या माइंडने मला पुन्हा एकदा संकेत दिला. मी पहिल्यांदा नाही ऐकलं तरी सुद्धा. सो हा खरंच खूप मॅजिकल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. येस. थँक यू सो व्हेरी मच नाईस, एव्हरीवन. व्हेरी मच. आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील, फक्त तुम्ही अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करा. रोज लिहा आणि अनुभवा त्याचा. खूप मस्त जर्नी आहे ही. सो थँक्यू हो. सो मच. सो बाय. मच. मॅडम, ग्रॅच्युटी प्रॅक्टिस कधी घ्यायची आपण? काय घेऊ ना, करायचं घेऊ. आता? आता यांचा क्लास आहे ना, आपण बोलूया नंतर. हो, चालेल. मग उद्या